जय माता दी मित्रांनो, सकाळी 5 वाजता आपण चाललो होतो वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी भवनकडे. तर अजून 15 किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे वरती. आता सुरुवात चालती आणि 2 तासानंतर आपण चालत जाऊन अर्धकुवारीच्या मंदिरावर पोहोचलो. आपण अर्धकुवारीवर न जाता डायरेक्ट सरळ निघालो भवनकडे जायला. भवनकडे जाता जाता माकडे दिसली, ते ढोल ताशे वाजवत होतं, शिवाय तसं नाचत होतं. आपण 13 किलोमीटर चालत जाऊन आणि पहिल्यांदाच आपल्याला बघा इथून दिसतोय भवनचा व्ह्यू. तर पहिल्यांदा व्ह्यू दिसला आणि आपण भवनवर आलेलो आहोत आणि चाललो आहे आता दर्शन घेण्यासाठी. तर आतमध्ये दर्शन घेण्यासाठी सर्व मोबाईल वगैरे बाहेर ठेवणार. आमचं दर्शन वगैरे खूप सुंदर झालं, सर्व झालं. आणि आता आपण चाललोय वरती भैरवबाबाचं दर्शन घेण्यासाठी. तसे रोपवे आहेत, रोपवेमध्ये जावं लागतं त्याच्यासाठी. एका वर्षामध्ये आपण काय काय बघितलं? राजस्थान बघितला, गुजरात बघितला, उज्जैन बघितलाय, कोकण बघितलाय, काश्मीर पण. आपण रोपवेमध्ये बसलो आणि वरती चाललोय आणि पोचलो वरती भैरवबाबाच्या मंदिराच्या इथे. भैरवबाबाचं मंदिर आहे तिथे दर्शन घेतलं आपण. दर्शन पण इथे खूप चांगला झाला आणि आपण पुन्हा निघालो होतो रोपवेमधूनच खाली जाण्यासाठी. बसलो रोपवेमध्ये आपण चाललो आणि इथून बघा खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो. वैष्णोदेवी भवनचा पूर्ण भवन दिसतोय बघा. आणि वैष्णोदेवीचं आणि भैरवबाबाचं दर्शन झालं आणि आपण चाललो आता खाली. आपण आलो खाली पूर्ण आणि आता आपण चाललो होतो हॉटेलवर डायरेक्ट. तर आपण वैष्णोदेवीला तिसऱ्यांदा आलो होतो आणि तिसऱ्यांदा चालत आलो होतो. तिन्ही वेळेस चालत आलो ना. व्हिडिओ इथेच एंड करतो मी. आणि बाकी काश्मीरला गेलो होतो ते पण व्हिडिओ टाकेन. ते पण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा.